तर महायुतीमध्ये यंदा महादेव जानकरांचा पक्ष 20 जागांची अपेक्षा आहे आणि विधानसभेसाठी मागणीही करणार आहे। तिन्ही पक्षांकडून काही जागा आम्हाला देण्यात येतील अशी अपेक्षा आहे आणि जागांची मागणी पूर्ण होईल अशी आशा महादेव जानकरांनी व्यक्त केली आहे। आपल्यासोबत महादेव जानकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, काय सांगाल, एकूणच महायुतीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा जी आहे त्या आपल्याला सध्याला होताना पाहायला मिळत आहे। अजितदादांची मागणी ही 85 जागाची पाहायला मिळत आहे। तुमच्या जे घटक पक्ष आहे, तुम्ही किती मागणी करणार आहात? आमचं म्हणणं आहे की महायुतीचा राष्ट्रीय समाज पक्ष घटक पक्ष आहे, पर एकनाथ शिंदे असतील साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील, या तिघांना आमचं म्हणणं आहे की ते तिघांचे जरी पक्ष मोठे असले तर आम्हाला देखील सन्माननीय भागीदारी देतील अशी मला अपेक्षा आहे आणि आम्हाला विषयक जागेच्या दरम्यान त्यांच्याकडून अपेक्षा आहे, तिघाकडून। पण प्रश्न असा आहे की एकूणच घटक पक्ष मोठ्या प्रमाणात झाले, बरी मारामार जी आहे ती जागांसाठी पाहायला मिळाली। जागासाठी त्यातून कसं होईल हे तिघं चौघं बसून आम्ही एकत्र ॲडजस्टमेंट करू, काही प्रॉब्लेम येणार नाही। कारण मला लोकसभेला त्यांनी एक जागा दिली होती माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाला, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। त्यामुळे तिघात काय तक्रार होणार नाही याची काळजी घेतली जाईल। आता हे महादेव जानकर यांच्याकडनं सांगण्यात येत आहे की तिघांमध्ये काय एकूणच काळजी जी आहे ती घेतली जाणार आणि तिन्ही पक्षांकडनं काही जागा ज्या आहेत त्या आपल्याला मिळतील अशी अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त करण्यात येत आहे। कॅमेरामॅन अरुण पेडणेकर, साहेब, NDTV मराठी, मुंबई।